we are going to study about single cell protein. So to increasing population nowadays, that is about 20 to 25% of overall population. Only 20% of 20% of peoples are don't able to buy nutritious foods because in increasing food demand and decreasing the food supply, like nutritious food that is vitamin rich, or that because of that many of the people are suffering from malnutrition, and therefore we are going to study about that is nowadays means we are producing cereals, grains and all in agriculture. Okay, and that is not sufficient to produce enough amount of protein or any vitamins or any nutritious food that we require. Okay, जे नॉर्मल पीपल आहे, ज्यांच्याकडे एवढे पैसे नाही आहेत की ते जाऊन विटॅमिन्स किंवा न्यूट्रिशियस फूड घेतील. तर सपोज आपल्या इथे नाही, पण थोडं रुरल एरियामध्ये किंवा जे आदिवासी पाडे वगैरे आहेत तिथे जर आपण व्हिजिट केलं तर तिथे खूप सारे लहान लहान मुलं मालन्यूट्रिशन म्हणजे कुपोषणमुळे सफर होत आहे. ओके, तर आता अशी टेक्निक डेव्हलप केली आहे की सिंगल सेल प्रोटीन म्हणजे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम असतात, जे ज्यांच्यामध्ये सिंगल सेल असते त्यांच्यापासून प्रोटीन डेव्हलप केलं गेलंय. दॅट प्रोसिजर इज कॉल्ड एज अ सिंगल सेल प्रोटीन. ओके, त्याच्यामुळे आपण सिंगल सेल प्रोटीन लाईक अल्टरनेट सोर्स ऑफ प्रोटीन किंवा विटामिन्स और न्यूट्रिशन्स मटेरियलचा आपण एक अल्टरनेटिव्ह सोर्स म्हणून यूज करू शकतो. तर single cell proteins are the dried cells of protein rich microorganism which are used as a protein supplement in human foods and animal feeds मध्ये आपण ते यूज करू शकतो. म्हणजे सिंगल सेल प्रोटीन हे सिंगल सेल प्रोटीन म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहे थोडक्यात, जे की फंजा आहेत. ओके, त्याच्यानंतर ईस्ट. ओके, त्याच्यानंतर बॅक्टेरिया अँड अल्गी यांचा यूज करून, जे की एक त्यांचा प्रोडक्शन टाइम पण कमी आहे. ओके, ते स्मॉल पिरियड ऑफ टाइम मध्ये बनतात, म्हणजे प्रोड्यूस करतात, आणि त्यांच्या मटेरियल पासून ते प्रोटीन्स किंवा जे पण काही प्रोडक्शन करतात ते मटेरियल पण एकदम कमी. म्हणजे सपोज आपण ऍग्रिकल्चर मध्ये सपोज आपण ग्रेन्स आहे सपोजली की आता एखादं सिस्टम घेतली आपण, सपोज एखादं झाड घेतलं, सपोज की आपण इथे घेतलं की मूग. ओके, आता याचं कंटेंट 100% आपण स्टार्टिंगला सपोज कन्सिडर केलं तर याच्यामध्ये असेल पहिले स्टार्टिंगला 6% प्रोटीन आहे. ओके, आणि 6% मीन्स 94. ओके, 94% कार्बोहायड्रेट आहे. जर याच्यामध्ये चेंज करायला, आता याच्या आपण सपोज कन्सिडर केलं की आपण डायरेक्ट सिंगल सेल प्रोटीनचा यूज न करता आपण जर याचं प्रोटीन कंटेंट वाढवलं तर आपण किती वाढवू शकतो? 6%चं आपण 8% केलं. सपोज 8% इथे केलं प्रोटीन, इथे 8% केल्यावर कार्बोहायड्रेट कमी होईल. म्हणजे जर तुम्ही प्रोटीन कंटेंट वाढवलं तर कार्बोहायड्रेट कंटेंट कमी होईल, बिकॉज हे ओव्हरऑल 100%च राहणार आहे. ओके, तर आपण इथे एवढं ऍडव्हान्समेंट किंवा एवढं काय म्हणतात त्याला चेंज नाही करू शकत. तर आपण असे काही प्रोटीनचे टॅबलेट और सॅचेट असे प्रोड्यूस करणार आहे की ज्याच्यामुळे डिरेक्टली तुम्हाला विटॅमिन्स किंवा प्रोटीन्स किंवा जे पण काही न्यूट्रिशियस प्रोडक्ट लागत आहे ती डायरेक्टली आपण प्रोड्यूस करू शकतो.
तर सपोज आता ठीक आहे, व्हेजिटेरियन लोक तर ग्रेन्स और सिरियल्स त्याच्यातून प्रोटीन्स मिळतात, पण सपोज जे नॉन व्हेजिटेरियन लोक आहे ते जनरली प्रोटीनसाठी एक चिकन और मीट, ओके, त्याच्यामध्ये बघतात. तर चिकन आणि मीट जरी आपण बघितलं तरी ओव्हरऑल चिकन आणि मीट जे जरी बघितले तर चिकन आणि मीटला जे ग्रो करतं म्हणजे पोल्ट्री फार्मिंग और ते त्या स्टार्टिंगला त्यांना ग्रो होण्यासाठी त्यांच्यामध्ये फॅट्स और जे पण काही मसल्स और ते ग्रो करण्यासाठी ओव्हरऑल त्यांना 25 to 30 kg त्यांना ग्रेन्स प्रोव्हाइड करावे लागतात स्टार्टिंगला आपल्याला, टू गेन ओनली 2.5 kg ऑफ मीट और फॅट्स और प्रोटीन्स. ओके, सो हे पण एवढं प्रॉफिटेबल नाहीये की आपण मीट किंवा चिकन्सवर शिफ्ट होऊ शकतो ॲज अ प्रोटीन सोर्स. तर हे सगळं कन्सिडर केलं तर त्याच्यावरून एक टेक्निक डेव्हलप करतायत की जी सिंगल सेल प्रोटीन आहे, म्हणजे असे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स ज्याच्यापासून म्हणजे ज्या ऑर्गॅनिझम्सला त्यांचं प्रोडक्शन करून त्यांची जे सेल मास मिळतो आपल्याला प्रोडक्शन केल्यानंतर ते ड्राईड करून त्याच्यामध्ये आपण एकतर ह्युमन फूड्समध्ये ऍड करू शकतो किंवा ॲनिमल फीड्स असतात जे पण त्यांना आपण पशुखाद्य त्याच्यामध्ये आपण ते ऍड करू शकतो, म्हणजे त्यांना पण आपण ते प्रोव्हाइड करू शकतो. प्लस याच्या कॅप्सूल्स वगैरे पण मिळतात जे आपण स्वतः सुद्धा इंटेक करू शकतो. ओके, तर हे स्पिरुलिना. ते स्पिरुलिना इज नॉट ओनली रिच इन प्रोटीन्स बट ऑल्सो कंटेन सफिशियंट अमाउंट ऑफ फॅट्स, कार्बोहायड्रेट्स, मिनरल्स अँड विटामिन्स. This is the powder of spirulina, that is blue green algae. Blue green algae is a cyanobacteria. ओके, नावावरून वाटतं की ही अल्गी आहे, बट दिस इज नॉट द अल्गी. त्याचं नाव जरी ब्ल्यू ग्रीन अल्गी असलं तरी तो एक बॅक्टेरिया आहे ज्याचं नाव आहे सियानोबॅक्टेरिया. आणि हे त्या सगळ्यांना माहितीच आहे, मशरूम्स. ओके, सो ब्ल्यू ग्रीन अल्गी मध्ये जवळपास 40 to 45% प्रोटीन्स असतात. आणि हे ब्ल्यू ग्रीन अल्गी ग्रो कशावर करता माहितीये? जे बटाट्याचं म्हणजे बटाट्याची सालं जे त्याच्या बाय प्रोडक्ट म्हणजे बटाट्याचं जे वेस्ट प्रोडक्ट आहे जे आपण जनरली फेकून देतो त्याच्यावर आपण हे ग्रो करू शकतो. त्याच्यानंतर स्ट्रॉ म्हणजे धान्य काढल्यानंतर जे उरतं काड्या वगैरे ते. त्याच्यानंतर मोलॅसेस म्हणजे शुगर केन इंडस्ट्री ज्याचा जो वेस्ट प्रोडक्ट आहे त्याला मोलॅसेस म्हणतात, मोलॅसेस. त्याच्यानंतर सीवेज आपलं जे ड्रेनेज वगैरे जे सीवेज आहे त्याच्यावरती. आणि मॅन्युअर म्हणजे जे खत आहेत ह्युमन ॲनिमल मॅन्युअर किंवा म्हणजे शेणखत वगैरे त्याच्यावरती सुद्धा आहे, म्हणजे जे वेस्ट प्रोडक्ट आहे जे की नॉर्मली आपल्याला काही यूज नाहीये त्याच्यावरती सुद्धा आपण ग्रो करून याचं हे करू शकतो. म्हणजे याचा जो रॉ मटेरियल आपल्याला लागतंय ते आपण अफोर्डेबल आपल्याला म्हणजे नॉर्मली एक इंडस्ट्रियल व्ह्यू जर बघितला तर नॉर्मली ते अफोर्डेबल आहे. ओके, आणि त्याच्यापासून किंवा मशरूम सुद्धा नॅचरली एवढं काही म्हणजे असं म्हणजे कमर्शियली बघायला गेलं तर खूप जास्त कॉस्टली जात नाही. जर मशरूम तरी कॉस्टली आहे पण ब्ल्यू ग्रीन अल्गी आपण नॉर्मली ग्रो करू शकतो आणि त्याचा प्रोटीन कंटेंट सोबत कार्बोहायड्रेट्स आणि विटामिन्स वगैरे सुद्धा त्याच्यामध्ये आपल्याला मिळतात. ओके, त्याच्यानंतर हे ईस्ट आहे ज्याचं नाव आहे कॅन्डिडा युटिलिस अँड फ्युझारियम ग्रॅमिनारियम. हे फिलामेंटस ईस्ट आहे. ओके, तर ह्याचा पण सेम यूज आहे जे की आपण बघितलं की नॉर्मली आता हे जर ईस्ट जर बघितलं तर नॉर्मली कुठल्या पण शुगर कंटेंट जे आता सपोज आपण मोलॅसेस घेतलं म्हणजे ओव्हरऑल शुगर केन इंडस्ट्रीचा जो बेस्ट प्रोडक्ट आहे त्याच्यावरती, कारण की याला फक्त शुगरची कार्बोहायड्रेट
रॉ मटेरियल ॲज अ कार्बोहायड्रेट लागतं आणि त्याच्यामुळे त्याच्यावरती हा लगेच ग्रो करतो. ओके, तर आपण आता एक कंपॅरिझन बघू. सर ही स्लाइड छोटी करता येईल का? ओके, तर काय, ओके जाऊ दे. आपण मायक्रो अल्गी बघितलं, म्हणजे जो सगळ्यात पहिला आहे ते ब्ल्यू ग्रीन अल्गी म्हणजे सायनोबॅक्टेरिया. ओके, तर त्याचा प्रोटीन कंटेंट 60 to 70% आहे. ईस्ट फंजाय जे आपण सेकंड एक्झाम्पल बघितले, कॅन्डिडा युटिलिस अँड फ्युझॅरियम ग्रॅमिनेरियम, आणि लास्ट जो आहे तो बॅक्टेरियामध्ये आपण मिथॅलोट्रॉपस हा बॅक्टेरिया आपण जनरली यूज करतो, आणि याचं तर सगळ्यात जास्त प्रोटीन कंटेंट आहे, जे की 80% आहे. ओके, 80% प्रोटीन कंटेंट आहे. बायोमास प्रोडक्शन रेट आहे याचा, म्हणजे जर तुम्ही सिंगल कॉलनी, आता सपोज सिंगल कॉलनी असते बॅक्टेरियाची, जनरली ग्रो करतात तेव्हा कुठल्या पण मीडियम वरती ग्रो केल्यानंतर जी मल्टिपल कॉलनीज आपल्याला एकाच वेळेस मिळतात, पण त्याच्या जे सिंगल कॉलनी असते त्याच्यामध्ये जवळपास मिलियन्स ऑफ बॅक्टेरिया असतात. ओके, मिलियन्स ऑफ बॅक्टेरिया सिंगल कॉलनीमध्ये असतात, आणि याच्यामध्ये प्रोडक्शन रेट इतका जास्त आहे किंवा बायोमास प्रोडक्शन इतकं जास्त आहे की आपण सिंगल बॅक्टेरियापासून 25 टन्स प्रोटीन्स गेन करू शकतो. सो तुम्ही कॅल्क्युलेशन केलं तर जवळपास आपल्याला एवढ्या मिलियन्स बॅक्टेरियामधून किती जास्त प्रमाणात प्रोटीन्स आपण इथे प्रोड्यूस करू शकतो, हे एक सिंगल आयडिया इथून येऊन जाईल. त्याच्यानंतर याचा ग्रोथ रेट किंवा जनरली बॅक्टेरियाचं जर आपण ग्रोथ जी प्रोडक्शनची सायकल किंवा ग्रोथ सायकल जी बघितली, तर जनरली 24 आवर्स किंवा 48 मॅक्सिमम 48 आवर्समध्ये बॅक्टेरिया फुल्ली ग्रो होतो. म्हणजे बायोमास प्रोडक्शन आपण खूप जास्त प्रमाणात इथे ऑब्झर्व करू शकतो, आणि त्याच्यामुळे आपल्याला एकदम कमी वेळामध्ये जास्त प्रमाणात प्रोटीन आपल्याला ह्या मेथड्सने, ह्या पर्टिक्युलर मायक्रो ऑर्गॅनिझमचा सिंगल सेल्युलर म्हणजे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्सचा यूज करून खूप जास्त प्रमाणात कमी वेळात प्रोटीन्स मिळू शकतात. ओके, तर आता एक जनरली यांचं बघितलं तर फोटोट्रॉपिक्स प्रोडक्शन ऑफ ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स. ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स आपल्याला ब्ल्यू ग्रीन अल्गीच्या हेल्पने मिळतात. त्याच्यानंतर यूज डिफरंट सेपरेट प्रोडक्शन ऑफ विटामिन्स अँड मायक्रोन्युट्रिएंट्स आणि विटामिनच्या प्रोडक्शनसाठी जनरली यूज केले जातं. ईस्टचे आपण 2-3 एक्झाम्पल बघितले. याच्यामध्ये ईस्टमध्ये फंजाय पण आहे, जे की मशरूम्स आहे, आणि मशरूमचं एवढं नाही आहे प्रोटीन कंटेंट, बट ईस्टचा आहे. त्याच्यानंतर ब्ल्यू ग्रीन अल्गीचं पण आहे, आणि बॅक्टेरियाचं पण आहे. त्याच्यानंतर हाय प्रोटीन कंटेंट ग्रोथ ऑन C1 सबस्ट्रेट, म्हणजे कार्बोहायड्रेटच्या कुठल्या पण सबस्ट्रेटवरती हे जनरली ग्रो होतं. त्याच्यानंतर त्याचे डिसएडव्हान्टेजेस पण दिले. इकॉनॉमिकली लिमिटेड ऑफ स्केल अप डायजेस्टिव्हिटी नीड, म्हणजे याच्यावरती याला जनरली एक डिसएडव्हान्टेज आहे की सेल वॉल असते, तर जेव्हा प्रोडक्शन करायची वेळ, जेव्हा प्रोटीन आपण फर्मेंटेशन करू, जनरली हे सगळं फर्मेंटेशनच्या प्रोसिजरने आपण प्रोसिजर करणार आहे, तर जेव्हा प्रोडक्ट फॉर्म होईल तर ते प्रोडक्ट सेलच्या मध्ये राहील. ओके, म्हणजे प्रोटीन कंटेंट तो काय डायरेक्ट बाहेर नाही करणार, सेलच्या मध्ये राहील. तेव्हा आपल्याला जर प्रोटीन एक्स्ट्रॅक्ट करायचं असेल तर सेल वॉलला डिस्टर्ब करावं लागेल. तर ती जी प्रोसिजर आहे ती थोडी लेंथी और आहे, त्याच्यामुळे मग हा त्याचा डिसएडव्हान्टेज आहे. त्याच्यानंतर इम्प्रुव्हमेंट ऑफ प्रोटीन कंटेंट अँड इसेन्शियल अमायनो ऍसिड प्रोफाईल, पॉसिबली प्रेझेन्स ऑफ टॉक्सिन्स, म्हणजे ह्याच्या सोबत जे पण आपल्याला इसेन्शियल अमायनो ऍसिड किंवा जे प्रोटीन कंटेंट असेल आहे त्याच्यामध्ये मे बी टॉक्सिन्स असू शकतात, कारण की यांच्या प्रोडक्शनमध्ये जनरली काही ईस्ट और फंजाय जे प्रोडक्शनचे असतात, काही मशरूम्स पण टॉक्झिक असतात, म्हणजे पॉइझनस मशरूम्स असतात, त्याच्यामध्ये टॉक्झिन्स प्रोड्यूस करतात. तसंच याच्यामध्ये आहे की पॅलेटेबिलिटी इश्यू, म्हणजे जो आता आपण सपोज एक लिक्विड मीडियम घेतलं
बॅक्टेरियाच्या प्रोडक्शनसाठी. आता आपण कन्सिडर केलं होतं की आपण अगारवर किंवा प्लेटवर हे केलं, पण सपोज आपल्याला जेव्हा लार्ज स्केलवर प्रोडक्शन करायचे तर आपण स्टार्टिंगला सपोज 100 ml मीडिया घेतला. 100 ml मीडियम म्हणजे न्यूट्रिएंट मीडियम जे आपण टिश्यू कल्चरमध्ये बघितलं होतं, तसंच त्याच काइंड ऑफ मीडियम न्यूट्रिएंट मीडियममध्ये जर आपण हे ग्रो केलं तर ग्रो झाल्यानंतर याला सेंट्रीफ्यूज म्हणजे शेकिंग करावं लागतं, ज्याच्याने जे पण त्याच्यामधलं बायोमास आहे जे पण काही आहे ते पॅलेट होतं. तर ते पॅलेट म्हणजे जे बॅक्टेरिया किंवा जे सेल मास बायोमास प्रोडक्शन आहे ते खाली जमा होतं, त्याला पॅलेट असं म्हणतात. तर ते पॅलेटिंगला इश्यू येतात आणि न्यूक्लिक ऍसिडचं कंटेंट याच्यामध्ये ॲज कम्पेअर टू प्रोटीन जास्त आहे. आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये पण सेम इश्यू आहे की टॉक्सिन्स असू शकतात, बॅक्टेरिया मध्ये पण टॉक्सिन्स असू शकतात, पण ॲज कम्पेअर टू डिसएडव्हान्टेजेस त्याचे ॲडव्हान्टेजेस बऱ्यापैकी जास्त आहे. त्याच्यामुळे जनरली हे वाईडली यूज सिंगल सेल प्रोटीन बॅक्टेरिया और सिंगल सेल प्रोटीन ऑर्गॅनिझम्स आहेत. तर आता एक सिंगल ओव्हरव्ह्यू आपण चार्ट बघू की प्रोडक्शन वगैरे कसं होतं. आता ॲग्रिकल्चरचं वेस्ट यूज करतोय, त्याच्यानंतर अर्बन वेस्ट, आणि त्याच्यानंतर आपण जे पण जेवढे काही मटेरियल बघितलं, सीवेज बघितलं, मॅन्युअर बघितलं, मोलॅसेस बघितलं, हे सगळे आपण ॲज अ रॉ मटेरियल और स्टार्टिंग मटेरियल इथे यूज करू शकतो. त्याच्यानंतर लॅबोरेटरी स्केल म्हणजे आपण स्टार्टिंगला जे पण काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स बघितले जसे की बॅक्टेरिया आहे, ईस्ट आहे, फंजा आहे आणि नंतर मायक्रोअल्गी, या सगळ्यांचं एक लॅब स्केलवर प्रोडक्शन होतं. म्हणजे डिरेक्टली आपण मोठ्या फर्मेंटर्समध्ये टाकून प्रोडक्शन नाही करू शकत. स्टार्टिंगला त्यांचा एक ग्रोथ, त्यांचं एक पर्टिक्युलर ग्रोथ अचीव होईपर्यंत त्यांना एक सिंपल 100 ml पासून स्टार्ट केलं. 100 ml फ्लास्कमध्ये जर त्यांची ग्रोथ टाकली, प्युअर कल्चर्स, पहिले त्यांचे प्युअर कल्चर्स ऑप्टेन करावे लागतात. प्युअर कल्चर म्हणजे सपोज आपल्याला सायनोबॅक्टेरिया पाहिजे और मशरूमचं कल्चर पाहिजे और मशरूमचा ग्रोमध्ये करता येणार, पण कॅन्डिडा ईस्ट आहे, कॅन्डिडा युटिलिस. तर कॅन्डिडा युटिलिसचं प्युअर कल्चर म्हणजे त्याच्यामध्ये कॅन्डिडा युटिलिस सोडून दुसरा कुठलाही बॅक्टेरिया, फंजाय काहीही प्रेझेंट नसायला पाहिजे, त्याला प्युअर कल्चर म्हणतात. तर प्युअर कल्चर आपण सपोज 100 ml मीडियम मध्ये पर्टिक्युलरली टाकलं आणि त्याचं जे पहिले लॅब स्केल प्रोडक्शन करणार, त्याच्यानंतर लॅब स्केलचं आपण स्केल अप करणार, म्हणजे आपण ते याच्यात टाकणार, फर्मेंटर्समध्ये टाकणार, आणि त्याच्यानंतर प्रोडक्शन ऑफ मायक्रोबियल बायोमास अँड मेटाबोलाइट्स. मग त्याच्यानंतर मायक्रोबियल मास पण प्रोड्यूस होईल, म्हणजे त्याची क्वांटिटी पण वाढेल, आणि त्याच्यानंतर मेटाबोलाइट्स पण प्रोड्यूस होतील. इव्होल्युशन न्यूट्रिशनल अँड टॉक्झिकोलॉजी, रिप्रोडक्शन रेट अँड रिकव्हरी लेवल्स. ओके, जस्ट त्यांनी एक हे दिले इव्हॅल्युएशन कसं करतात ते. आणि त्याच्यानंतर ऑप्टिमायझेशन अँड स्टँडर्डायझेशन ऑफ प्रोडक्शन. त्याच्यानंतर ऑप्टिमायझेशन आणि स्टँडर्डायझेशन. तर इंडस्ट्रियल प्रोडक्शनच्या वेळेस आपल्याला जेव्हा आपण हे फर्मेंटरमध्ये प्रोड्यूस झाल्यानंतर त्याचा आपल्याला फिल्ट्रेशन किंवा एक्स्ट्रॅक्शन करायच्या वेळेस त्याचं सेल वॉल डिस्ट्रप्शन करावं लागेल सगळ्यात पहिले. म्हणजे आपली सेल वॉल जे सिंगल सेल बॅक्टेरिया आहे त्यांची सेल वॉल डिस्टर्ब करावं लागेल. सेल वॉल केल्यानंतर त्याचं फिल्ट्रेशन करावं लागेल आणि मग त्याच्यानंतर आपल्याला कॉन्सन्ट्रेशन करावं लागेल आणि प्युरिफिकेशन करावं लागेल. म्हणजे आता सपोज तर आता एखादा बॅक्टेरिया घेतला तर आपण जसं बघितलं तो व्हिटॅमिन्स पण प्रोड्यूस करतोय, त्याच्यानंतर तो प्रोटीन्स पण प्रोड्यूस करतोय, त्याच्यानंतर तो कार्बोहायड्रेट पण प्रोड्यूस करतोय. ओके, प्लस त्याच्यामध्ये त्यांचा स्वतःचा बॅक्टेरियाचा स्वतःचा न्यूक्लिक ऍसिड म्हणजे त्यांचं स्वतःचं DNA और RNA कंटेंट जे असतात ते पण स्वतःचे त्याच्यामध्ये असतात. ओके, आणि ह्या सगळ्यांचं आपल्याला प्युरिफिकेशन करावं लागेल. म्हणजे आपल्याला सपोज प्रोटीन्स पाहिजे तर प्रोटीन्सचं प्युरिफिकेशन किंवा त्यांचं जे काही कॉन्सन्ट्रेशन म्हणजे जे फक्त आपल्याला एखादी मेथड, पर्टिक्युलर मेथड जी फक्त प्रोटीन एक्स्ट्रॅक्शनसाठी असेल ती मेथड फॉलो करून आपल्याला एवढ्या सगळ्या मटेरियल म्हणून प्लस त्यांचे टॉक्सिन्स पण. तर हे सगळं आपल्याला ह्याच्यातून म्हणजे आपल्याला एक्स्ट्रॅक्ट करता आलं पाहिजे. ही जी एक्स्ट्रॅक्शनची प्रोसिजर आहे ती पण त्या एक इंडस्ट्रियल प्रोडक्शनच्या ह्याच्यात येते. नंतर सिक्युरिटी इव्हॅल्युएशन, इलिमिनेशन ऑफ टॉक्सिक कंपाऊंड्स अँड सम न्यूक्लिक ऍसिड. ओके, न्यूक्लिक ऍसिड्स जे बॅक्टेरियाचे किंवा ऑर्गॅनिझमचे स्वतःचे जे न्यूक्लिक ऍसिड आहे ते आणि टॉक्सिन्स त्याचं रिमूव्हल, त्याचं रिमूव्ह एक्झॅक्टली ते रिमूव्ह करावे लागतील. टॉक्सिन्स आणि
न्यूक्लिक ऍसिड्स रिमूव्ह करून जे पण काय त्यांनी जे प्रोटीन्स किंवा व्हिटॅमिन्स जे प्रोड्यूस केले ते जस्ट फिल्टर करावे लागतील. आणि मग त्याच्यानंतर आपण हे ॲग्रिकल्चर फूडमध्ये किंवा नॉर्मली त्याचे कॅप्सूल्स वगैरे प्रोड्यूस करून ते आपण नॅचरली आपण स्वतः पण घेऊ शकतो किंवा मग ॲनिमल फीड्समध्ये जे की आपण त्यांच्या अन्नामध्ये वगैरे पण टाकू शकतो. हे जे स्ट्रेन्स आपण बघितले वेगवेगळे ईस्ट, फंजाई, बॅक्टेरिया, अल्गी, हे फर्मेंटर आहे. अशा टाईपचं फर्मेंटर असतं, त्याचे ॲप्लिकेशन्स आहे. आणि नॉन फूड सबस्ट्रेट्स पासून म्हणजे त्यांचे हे नॉर्मल सबस्ट्रेट आहे ज्याच्यापासून हे फंजाई किंवा हे ऑर्गॅनिझम्स प्रोड्यूस करून त्याचं प्रोडक्शन करणार आणि मग नंतर त्याचे ॲप्लिकेशन करणार. ओके.